हे गाईज, वेलकम टू द ज्युडिशियल विंग्स. आपण ऑर्डर 41 संपूर्ण पाहिलेलं आहे आणि आता आपण समोरच्या ऑर्डरवर जातोय. ऑर्डर 42, 43 आणि 44 ह्या ऑर्डर तितक्या महत्त्वाच्याही नाही आहे आणि इतक्या काही अवघडही नाही आहे आणि खूप छोट्या आहेत. त्यामुळे एकाच व्हिडिओत आपण ह्या सगळ्या ऑर्डर आज संपून टाकूयात. ऑर्डर 42, अपील फ्रॉम अपिलेट डिक्री. जी सेकंड अपील आपण ज्याला म्हणतो त्या डिक्रीवर अपील कशी करायची, तर इथे ऑर्डर 42 मध्ये सांगितलं अपील फ्रॉम अपिलेट डिक्री. ठीक आहे, म्हणजेच काय, सेकंड अपीलवर काय प्रोसिजर आहे. प्रोसिजर, द रूल ऑफ द ऑर्डर 41 शॅल अप्लाय सो फर ॲज मे बी टू अपील फ्रॉम अपिलेट डिक्री. तर जे काही अपील दाखल करण्याचे रूल आहे 41 मध्ये तेच इथेही लागू होणार आहे असं ते सांगतात. Rule 2, power of a court to direct that the appeal be heard on the question formulated by it. And इथे म्हटलं आहे की पॉवर ऑफ ए कोर्ट टू डायरेक्ट दॅट द अपील बी हिअर्ड ऑन द क्वेश्चन फॉर्म्युलेटेड बाय इट. मग आता हायकोर्टाला पॉवर आहे की इथे ते क्वेश्चन्स फॉर्म्युलेट करू शकतात ऑर्डर 41चा आधार घेऊन. At the time of making an order under Rule 11 of the Order 41 for the hearing of the second appeal, the court shall formulate the substantial question of law as required by Section 100. मग जी सेकंड अपील आहे ती सबस्टेन्शियल क्वेश्चन ऑफ लॉवरच होते, त्यामुळे सबस्टेन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ डिटरमाइन करण्याचा, सबस्टेन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ फॉर्म्युलेट करण्याचा अधिकार अपिलेट कोर्टाला आहे ते सेकंड अपील मध्ये. अँड इन डुईंग सो द कोर्ट मे डायरेक्ट दॅट द सेकंड अपील बी हिअर्ड ऑन द क्वेश्चन सो फॉर्म्युलेटेड अँड इट शॅल नॉट बी ओपन टू द अपील टू अर्ग any other ground in the appeal without the leave of the court given in accordance with the provision of section 100. इथे म्हटलं आहे की अपिलंटला कुठल्याही ग्राउंडवर आर्ग्युमेंट करण्याचा किंवा काही पॉइंट्स लिहिण्याचा अधिकारच नाही आहे विदाउट द सबस्टेन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ. आणि जर त्याला अशा कुठल्याही प्रकारच्या पॉइंट्सवर किंवा ग्राउंड्सवर आर्ग्युमेंट करायची असेल तर कोर्टाची परमिशन तिथे घ्यावी लागणार आहे. ठीक आहे. रूल 3, अप्लिकेशन ऑफ रूल 14 ऑफ ऑर्डर 41. मग आता इथे रूल 14 जो आहे त्याचं अप्लिकेशन कसं होईल, म्हणजे इथे जी काही प्रोसिजर होती पब्लिकेशनची, नोटीस पब्लिकेशनची, ती इथे अप्लाय होणार आहे. रेफरन्स इन सब रूल 4 ऑफ द रूल 14 ऑफ द ऑर्डर 41 टू द कोर्ट ऑफ ए फर्स्ट इन्स्टन्स शॅल इन द केस ऑफ ए अपील फ्रॉम अपिलेट डिक्री और ऑर्डर टू कन्स्टिट्यूट ॲज अ रेफरन्स टू द कोर्ट टू विच द अपील वॉज प्रिफर्ड फ्रॉम द ओरिजिनल डिक्री और ऑर्डर. जी काही 41 मध्ये 14च्या 4 सब रूल मध्ये दिलेली प्रोसिजर आहे तीच इथे कन्स्टिट्यूट आणि रेफरन्स टू द कोर्ट ऑफ द अपील वॉज प्रिफर्ड फ्रॉम द ओरिजिनल डिक्रीला होणार आहे. म्हणजेच तिथे काय सांगितलं होतं की जो कोणीही पर्सन येत असेल कुठे अपिलेट कोर्टामध्ये आणि सांगत असेल की मी इथे हजर झालेलो, मला काही नोटीस पाठवायची गरज नाही, आणि खालच्या कोर्टाला सुद्धा तुम्ही नोटीस पाठवू शकता की रिस्पॉन्डंटला आणि अप्लिकंटला तुम्ही नोटीस पाठवा. तर अशा प्रकारचे रूल 14 मध्ये सांगितलं, तर तीच प्रोसिजर सुद्धा इथे लागू होणार आहे. तर हा होता ऑर्डर 42. खूप 2च रूल आहे याच्यामध्ये आणि ऑर्डर 41 सारखंच आहे त्यांनी इथे सांगितलं, फक्त इथे एकच डिफरन्स आहे की सबस्टेन्शियल क्वेश्चन ऑफ लॉ मॅन्डेटरी आहे. ऑर्डर 43 ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे एका व्हिडिओमध्ये. अपील फ्रॉम ऑर्डर अँड अपील शॅल लाय फ्रॉम द फॉलोइंग ऑर्डर अंडर द प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 104. नेमली 104 मध्ये सांगितले की कुठल्या सेक्शन मध्ये सांगितलं की कुठल्या ऑर्डरवर तुम्ही जाऊन अपील करू शकता, तर ते इथे अपील करू शकता असं ऑर्डर 43 मध्ये सांगताय. बाकी भरपूर काही ऑर्डर्स दिले आणि त्यामधले रूल्स दिले की कुठे तुम्ही अपील करू शकता, कुठे तुम्ही कुठल्या ऑर्डरवर तुम्ही अपील घेऊन जाऊ शकता हे सांगितलं आहे. खूप सारे रूल्स आणि सगळे काही यातल्या ऑर्डर मध्ये जे रूल्स आणि ऑर्डर दिले ते आपण सगळे डीपली पाहिलेले आहे. इथे रूल 1A आहे, राईट टू चॅलेंज नॉन अपिलेबल ऑर्डर इन अपील अगेन्स्ट डिक्री. इथे म्हटलंय की राईट टू चॅलेंज नॉन अपिलेबल ऑर्डर, म्हणजे ज्या ऑर्डरवर आपण अपील करू शकत नाही त्या ऑर्डरवर कोणी जर अपील केली असेल तर त्याला आपल्याला चॅलेंज करता येतं, जी की डिक्री आपल्या अगेन्स्ट लागली आहे त्यावर. Where any order is made under this code against a party and thereupon any judgment is pronounced against such a party. कुठल्याही पार्टीच्या अगेन्स्ट ऑर्डर झालेली आहे आणि जजमेंट प्रोनाऊन्स झाला आहे त्या पार्टीच्या अगेन्स्ट, अँड अ डिक्री इज ड्राउन अप आणि डिक्री ड्राउन अप झालेली आहे. सच अ पार्टी मे इन अपील अगेन्स्ट द डिक्री कंटेन दॅट सच ऑर्डर शुड नॉट हॅव बीन मेड अँड द जजमेंट शुड नॉट हॅव बीन प्रोनाऊन्स. हे जे ऑर्डर आहे माझ्या अगेन्स्ट लागायला नको होतं आणि हे जे जजमेंट आहे ते माझ्या अगेन्स्ट प्रोनाऊन्स व्हायला नको होतं असं ऑब्जेक्शन तुम्ही अपीलमध्ये जाऊन घेऊ शकता. In an appeal against a decree passed in a suit after recording a compromise or refusing to record a compromise.
एखादी डिक्री आहे त्यामध्ये एक सूट आहे, सूटच्या अगेन्स्ट सूटमध्ये डिक्री पास झालेली आहे आफ्टर रेकॉर्डिंग अ कॉम्प्रोमाइज, म्हणजे इथे कॉम्प्रोमाइज करून घेऊयात किंवा रिफ्युजिंग टू रेकॉर्ड अ कॉम्प्रोमाइज, किंवा कॉम्प्रोमाइज करण्यासाठी समोरच्या पार्टीने रिफ्यूज केलाय. इट शॅल बी ओपन टू द अपीलंट टू कंटेस्ट द डिक्री ऑन द ग्राउंड दॅट द कॉम्प्रोमाइज शुड और शुड नॉट हॅव बीन रेकॉर्डेड. मग इथे तुम्ही हा पॉइंट टाकू शकता, म्हणजे हे जे नॉन अपिलेबल ऑर्डर आहे, कॉम्प्रोमाइजची जी ऑर्डर आहे ती नॉन अपिलेबल आहे, पण इथे तुम्ही टाकू शकता की कॉम्प्रोमाइज होणार होती किंवा कॉम्प्रोमाइज आमची झाली होती, हा पॉइंट एक नॉन अपिलेबल असला तरी तुम्ही इथे कंटेस्ट करू शकता, किंवा कॉम्प्रोमाइजला रिफ्यूज केलं असा पॉइंट तुम्ही इथे टाकू शकता ऑन द ग्राउंड दॅट द कॉम्प्रोमाइज शुड और शुड नॉट हॅव बी रेकॉर्डेड. रेकॉर्ड झालं किंवा नाही झालं किंवा नाही केलं, करणार होतो, हे जे काही ग्राउंड्स असेल तुम्ही इथे टाकू शकता मेमोरंडम मध्ये. Rule 2 procedure. The rule of the order 41 shall apply so far as may be to appeals from order. तर सेमच आहे, रूल 41 इथे अप्लाय होणार आहे मेमोरंडम साठी तुम्हाला. लगेचच आपण ऑर्डर 44 ही पाहून घेऊया. अपील बाय इंडिजंट पर्सन. आपण सूट बाय इंडिजंट और सूट अगेन्स्ट इंडिजंट पर्सन पाहिले, त्यामुळे आपल्याला इथे ही ऑर्डर खूप छोटी आणि एक 2-3च रूल्स इथे दिलेले आहेत. वन, हू मे अपील ॲज अन इंडिजंट पर्सन. तर कोण अपील करू शकतं इंडिजंट पर्सन म्हणून, जसं ॲज लाईक सूट मध्ये आहे की ज्याच्याकडे पैसा नाही आहे असा पर्सन इंडिजंट पर्सन म्हणून अप्लाय करू शकतो. एनी पर्सन एंटायटल टू प्रिपेअर अन अपील हू इज अनेबल टू पे द फीज रिक्वायर्ड फॉर द मेमोरंडम ऑफ अपील. अपीलच्या मेमोरंडमची फीस तो देऊ शकत नाही असा पर्सन इंडिजंट म्हणून अप्लाय करू शकतो अपीलसाठी. मे प्रेझेंट अन अप्लिकेशन अकंपनाइड बाय अ मेमोरंडम ऑफ अपील. मग आता मेमोरंडम ऑफ अपील सोबत तो एक अप्लिकेशनही देणार आहे की कशासाठी इंडिजंट म्हणून डिक्लेअर करा आणि मी इंडिजंट आहे. अँड मे बी अलाउड टू अपील ॲज अन इंडिजंट पर्सन सब्जेक्ट इन द मॅटर इन्क्लुडिंग द प्रेझेंटेशन ऑफ द सच application to the provision relating to the suits by indigent person in so far as those provisions are applicable. जे काही provisions applicable होणार आहे त्यावर तो इंडिजंट पर्सन म्हणून डिक्लेअर करा असं ऍप्लिकेशन करू शकतो. आणि प्रोव्हिजन रिलेटिंग टू द सूट, जे काही सूट्समध्ये प्रोव्हिजन्स आहे त्या सूट प्रोव्हिजन्सनुसार तो ऍप्लिकेबल अप्लाय करू शकतो. ग्रांट ऑफ ए टाइम फॉर पेमेंट ऑफ कोर्ट फीज. आता इथे पेमेंट कोर्ट फीज मध्ये पेमेंट करण्यासाठी इंडिजंट पर्सनला टाइम ग्रांट केला जाईल की तो इंडिजंट नसेल तर फीज पे करावी लागेल आहे, आणि जर असेल तर मग त्याला इंडिजंट डिक्लेअर करण्यातच येईल. वेर अन ऍप्लिकेशन इज रिजेक्टेड अंडर द रूल 1, द कोर्ट मे व्हाईल रिजेक्टिंग द ऍप्लिकेशन अलाउ द ऍप्लिकंट टू पे द रिक्वायर्ड फीज court fees within such a time as may be fixed by the court or extended by it from time to time. आता इथे म्हटलंय की जर मग तो इंडिजंट पर्सन नसेल, त्याला त्याचं जे ऍप्लिकेशन आहे ते रिफ्यूज केलं कोर्टाने, रिजेक्ट केलं, तर त्याला मग पुढील फीज भरून ॲज अ नॉर्मल पर्सन म्हणून सूट अपील कंटिन्यू करण्यासाठी त्याला एक टाइम दिला जाईल कोर्ट फीज भरण्यासाठी. अँड अपॉन सच अ पेमेंट द मेमोरंडम ऑफ अपील इन रिस्पेक्ट ऑफ विच सच अ फीज पेएबल शॅल हॅव द सेम फोर्स ॲज इफेक्ट इन इफ सच अ फी हॅड बीन पेड इन द फर्स्ट इन्स्टंट. मग आता फर्स्ट इन्स्टन्समध्येच फी पेड केली असा त्याला इफेक्ट येईल आणि मेमोरंडम ऍक्सेप्ट करून घेण्यात येईल त्याचं, आणि त्याला टाइम मात्र देण्यात येईल. रूल 3, इन्क्वायरी ॲज टू वेदर ॲप्लिकंट इज अ इंडिजंट पर्सन ऑर नॉट. तर इथे म्हटलं आहे की तो इंडिजंट पर्सन आहे की नाही आहे याच्यासाठी कोर्ट इन्क्वायरी ही करू शकतं. वेर अन ॲप्लिकंट रिफर्ड टू इन सब रूल वॉज अलाउड टू सू ॲज ऑर अपील ॲज अन इंडिजंट पर्सन इन द कोर्ट फ्रॉम हुज डिक्री द अपील इज प्रिफर्ड. नो फर्दर इन्क्वायरी इन रिस्पेक्ट ऑफ ए क्वेश्चन वेदर ऑर नॉट ही इज अ इंडिजंट पर्सन shall be necessary if the applicant has made the affidavit stating that he has not ceased to be an indigent person since the date of the decree appealed from. But if the government pleader or the respondent dispute the truth of the statement made in the affidavit, an inquiry into the questions aforesaid shall be held by the appellate court or under the order of the appellate court by an officer of the court. तर आता इथे सांगितलं की रूल 1 मध्ये ज्यांनी इंडिजंट पर्सन म्हणून अपील केलेली आहे त्यांनी ऑलरेडी सूट मध्ये सुद्धा इंडिजंट पर्सन म्हणूनच सूट चालवलेला आहे, आणि ज्या तारखेला त्यांनी अपील दाखल केलेली आहे तो त्या तारखेला तो सीज्ड ॲज अन इंडिजंट पर्सन नाही आहे, म्हणजे त्या तारखेला तो इंडिजंट पर्सन डिक्लेअर केलेलाच आहे या बाबतीत. तर मग असं जर असेल, सूटमध्येही तो ऑलरेडी इंडिजंट पर्सन डिक्लेअर केला असेल आणि त्यांनी इथे शपथपत्र देऊन सांगतोय की मी इंडिजंट पर्सन आहे आणि मला जे खालच्या कोर्टाने इंडिजंट पर्सन म्हणून डिक्लेअर केलाय तो जो पिरियड आहे इंडिजंट पर्सनचा अजून सीज्ड केला नाही, म्हणजे मी इंडिजंट पर्सन नाही असं अजून खालच्या कोर्टाने डिक्लेअर केलेलं नाही आहे.
आणि तो हे जर शपथपत्र देऊन सांगत असेल तर इन्क्वायरी करायची गरज नाही की ही इज अ इंडिजिनस पर्सन ऑर नॉट. ठीक आहे. पण इथे जर कुठल्याही गव्हर्नमेंट लीडरनी इथे ऍक्शन घेतली की तो इंडिजन पर्सन आहे किंवा नाही, याच्यासाठी तो इंडिजन पर्सन नाही म्हणून अशी जर ऍक्शन घेतली तर मग इथे कोर्टाचा कुठलाही ऑफिसर और अंडर ऑर्डर ऑफ द अपीलेट कोर्ट बाय अन ऑफिसर ऑफ द कोर्ट मग इथे चौकशी केल्या जाऊ शकते. ठीक आहे. Subrule 2, where the applicant referred to in Subrule 11 is alleged to have become an indigent person since the date of the decree appealed from. रूल 11 मध्ये सुद्धा 41 सांगितलं होतं की अप्लिकंट प्रॉपर पर्सनचे काय राईट्स आहे. अपील्ड फ्रॉम द इन्क्वायरी इनटू द क्वेश्चन वेदर ऑर नॉट ही इज अ इंडिजन पर्सन शॅल बी मेड बाय द अपीलेट कोर्ट or under the order of the appellate court by an officer of the court unless the appellate court considered it necessary in the circumstances of the case that inquiry should be held by the court from whose decision the appeal is preferred. मग इथे अपिलेंट जो आहे तो इंडिजन पर्सन आहे की नाही जर कोर्टाला नेसेसरी वाटलं तर कोर्ट इथे काय करणार आहे, चौकशीही करणार आहे म्हणजे इन्क्वायरी करणार आहे स्वतःहून व स्वतःच्या ऑफिसर कडून किंवा मग जिथून जो सूट आलेला आहे, जिथून डिक्री प्रिपेअर्ड झाली आहे अपीलसाठी त्या कोर्टाला म्हणजेच खालच्या ट्रायल कोर्टाला कोर्ट आदेशही देऊ शकतं की तुम्ही इथे इन्क्वायरी करा हा पर्सन जो आहे तो इंडिजंट आहे की नाही. ठीक आहे. तर फ्रेंड्स आज आपण कंप्लीट केलेलं आहे ऑर्डर 42, 43 अँड 44. मच फॉर वॉचिंग.